येस. आजपासूनचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यातला पाऊस म्हणजे 8 ऑक्टोबरपासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि 8 तारखेच्या नंतर पाऊस काही येणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 2 आणि 3च्या दरम्यान राज्यात 4 दिवस चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. फक्त एक तारखेला फक्त नागपूरकडं, चंद्रपूरकडं तिकडल्या नागपूर, चंद्रपूर, वर्धा तिकडं मात्र थोडा 1 तारखेला थोडा पाऊस येणार आहे पूर्व विदर्भात म्हणून हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. फक्त नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरकडं. पण राज्यात काय परिस्थिती राहणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो. आज आहे 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबरपासून ते 3 ऑक्टोबरपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे, सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. मग त्याच्यानंतर पावसाची परिस्थिती काय राहणार आहे कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन काढणी झालेलं आहे. तर जे सोयाबीन काढणी झालेले शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये परत काय होणार आहे 4 ऑक्टोबर, 5 आणि 6 आणि 7च्या दरम्यान त्या 4 दिवसामध्ये परत एकदा राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो तो पाऊस काय होणार आहे 3 तारखेला यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्हा, इकडं बिलोली, इकडं चंद्रपूरकडं 3 तारखेला थोडं आगमन करणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. त्याच्यानंतर 4 तारखेपासून त्याचा प्रवास पुढे वाढत जाणार आहे. 4 तारखेपासून तो नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा करत मराठवाड्याकडे येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर 4 पासून ते 7 तारखेपर्यंत राज्यात विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे हा पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, हिंगोली जिल्हा, इकडं बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुण्याहून त्याच्यानंतर इकडं मुंबईहून त्याच्यानंतर सांगू इच्छितो की नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक हा पाऊस काय होणार आहे 4 तारखेपासून ते 7 तारखेच्या दरम्यान पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. काही भागात थोडा जास्त राहील, काही भागात कमी राहणार आहे, पण खूप काही एवढा मोठा नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण तरी पण 4 ते 7च्या दरम्यान जे पाऊस पडणार आहे काही जिल्ह्यात मात्र जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात येतात. त्याच्यानंतर 8 ऑक्टोबरला मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात येतं. आणि शेतकऱ्याला एक मी म्हणत असतो ना की पाऊस निघून जाणार हे कशाने ओळखायचं तर निसर्ग संकेत देतं की आज देखील औंढा तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जाळेधुई दिसली. त्याच्यानंतर 2 तारखे म्हणजे त्या दिवशी 28 तारखेला पूर्णा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी जाळेधुई पाहायला मिळाली. जाळेधुई आल्याच्या नंतर कंप्लीट 12 दिवसाला पाऊस निघून जातो हा निसर्ग सांगतो म्हणून सगळ्यात महत्त्वाचा हे अंदाज सगळ्यांनी शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. नसा काय होते शेतकरी उगत तज्ज्ञांची वाट बघत बसतो पाऊस कधी निघून जाणार. पण सर्वप्रथम सांगू इच्छितो आता जाळेधुई दिसली समजा ह्या 2 दिवसात परत आणखी जाळेधुई दिसली की लगेच आपण म्हणायचं आता 12 दिवसाला पाऊस निघून जाणार आहे हे अंदाज निसर्ग शेतकऱ्यांना देते म्हणून सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 8 ऑक्टोबरपासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे. मग त्याच्यानंतर परत पाऊस काही येणार नाही. मग तुम्ही तुमचं सोयाबीन बी काढू शकता, एखाद्याचं उडीद राहिलं असतं तर ते देखील काढू शकता म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं. फक्त राज्यात आता फक्त 4 सप्टेंबर, 4, 5, 6, 7 या 4 दिवसात राज्यात आणखीन पावसाचं सावट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं. त्याच्यात सांगायचं झालं तर हा पाऊस जास्त मग परत एकदा 4 तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये आहे, एकदा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, हिंगोलीकडं आहे, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्ह्यात देखील पडणार आहे, त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे, जालना जिल्ह्यात देखील जास्त आहे, बीड जिल्ह्यात देखील जास्त राहणार आहे, लातूरकडे एक जास्त राहील, त्याच्यानंतर अहिल्यानगरकडे एक जास्त राहील आणि त्याच्यानंतर नाशिककडं आणि उत्तर महाराष्ट्राकडे जरा जास्त राहणार आहे. म्हणजे नाशिक, नंदुरबार, धुळे, मुंबई ह्या पट्ट्यात जरा तिकडं जरा झुकतं माप राहणार आहे, जरा जास्त राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 4 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरच्या 7 ऑक्टोबरच्या दरम्यान
काही जिल्ह्यामध्ये पाऊस जरा जास्त पडणार आहे. आणि सांगायचं झालं द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, राज्यात म्हणजे 8च्या नंतर परत पाऊस आता जास्त काही येणार नाही, म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पाऊस आता निरोप घेतोय, म्हणून हा माझं तर म्हणणं आहे हा शेवटचा पाऊस राहील. कारण की 8 तारखेला चांगली धुई येणार आहे, मोठी धुई येईल. अशी धुई येईल की रोडला देखील असं काही दिसणार नाही. काही जण धुई म्हणतात, काही जण धुके म्हणतात, म्हणून हे देखील लक्षात द्या. 8-9च्या दरम्यान असं धुई धुके राहील की आणि त्याच्यामध्ये जाळे देखील दिसेल. मग तसं दिसलं की समजायचं, ज्या भागात दिसलं की समजायचं आता पाऊस निघून चालला. हे सगळं निसर्ग सांगतंय, म्हणून हे अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. आणि ज्यांचं कोणाचं आता ह्या 1-2 दिवसामध्ये जर खडकाची जमीन असली, सोयाबीन काढायला आला असेल तर तुम्ही तुमचं काढू शकता. कारण की आता आज 30 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत चांगलं ऊन पडणार आहे, दिवसभर कडक ऊन राहणार आहे, काही पाऊस येणार नाही. फक्त काय असतंय तुम्हाला एक सांगू इच्छितो, स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या तासाचा 22 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, 10 मिनिटाचा पाऊस पडतो, म्हणून हे लक्षात येतं. पण एवढा नदी नाले पूर येणारा सध्या तरी महाराष्ट्रात पाऊस 3 तारखेपर्यंत येणार नाही, म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, जनतेला सांगू इच्छितो की सध्या तरी म्हणजे आता 3 तारखेपर्यंत असा एवढा मुसळधार, कुठं अतिमुसळधार असा पाऊस काही पडणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व राज्यातील आपल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. त्याच्यानंतर फक्त 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यानच काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. आणि ते काही ठिकाणी जोरात पडेल, कुठं जास्त पडेल, कुठं